कधी कधी प्रवास हा डेस्टिनेशन साठी नसतो, तर रस्त्यात भेटणाऱ्या लोकांसाठी आणि त्यांच्या रिएक्शन साठी असतो. सकाळपासून फुल प्लॅनिंग करून आम्ही निघालो होतो काशीद बीचला. डोक्यात सिनेमॅटिक शॉट्स होते, समुद्र, सनसेट आणि हेवी ट्रॅव्हल वाईब्स चालू होते. पण प्रत्येक ट्रिप मध्ये असा एक मित्र असतो ना, जो गुगल मॅप्स पेक्षाही जास्त कन्फ्युज असतो. आणि आमच्याकडे तो म्हणजे मुकेश. सुरुवातीला फुल कॉन्फिडन्स मध्ये होता. अरे, मला सगळा रस्ता माहिती आहे. पण 15 मिनिटांनी त्याचं काय चाललंय काही समजत नव्हतं. चेहऱ्याला साधा मास्क लावता येत नाही आणि चालले आहेत ब्लॉगर बनायला. इकडे फिर तिकडे फिर. बघा बघा त्याचं काय चाललंय ते. नुसता वैतागलेला आहे. यातून मग बाहेर निघून आम्ही श्री सिद्धिविनायक मंदिर नांदगाव येथे पोहोचलो. अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन गणपती मंदिर. विशेषतः याला नवसाला पावणारा गणपती असेही ओळखले जाते. मंदिरातील गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे. गणपतीची सोंड ही उजव्या बाजूस असल्याने या मूर्तीला विशेष धार्मिक महत्व आहे. गणेश चतुर्थी आणि माघी गणेश जयंतीला तर इथे मोठी यात्रा भरते. खरंच तुम्ही इकडे आलात तर एकदा जरूर भेट द्या. काशीत जवळ येतात समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक जाणवायला लागली आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना सुरू झालेले छोटे छोटे बीच शॉप्स. कुठे रंगीबेरंगी चपला, कुठे हॅट्स, गॉगल्स, बीच वेअर्स, तर कुठे नारळ पाणी आणि कोकम सरबत भेटणारे स्टॉल्स. पर्यटकांची गर्दी आणि त्या सगळ्या गजबजावर एक वेगळीच एनर्जी जाणवत होती. बीच कडे जाणाऱ्या रस्त्यावर स्की, जेट स्की, बनाना राईड, बंपर राईड अशा वॉटर स्पोर्ट्सचे बोर्ड दिसायला लागले. शॉप्सवर लाईफ जॅकेट्स टांगलेले, तर काही ठिकाणी बाईक राईड्स आणि पॅरासेलिंगची माहिती सुरू होती. समुद्र हळूहळू दिसत होता, पण वातावरणातनं ऍडव्हेंचरची एक नवीन फिलिंग येत होती. आणि मग अचानक समोर दिसला पांढऱ्या शुभ्र वाळूने सजलेला सुंदर आपला काशीद बीच. खूप खूप सुंदर अनुभव होता हा. किनाऱ्यावर आदळणाऱ्या लाटांचा आवाज कानावर पडताच जणू सगळं जग काही क्षणांसाठी शांत झालं. थंडगार वारा चेहऱ्यावर येऊन आदळत होता आणि समोर दूरवर पसरलेला अथांग समुद्र डोळ्यात मावतच नव्हता. सूर्यकिरण पाण्यावर पडून समुद्र जणू चांदीसारखा चमकत होता. पायाखाली मऊ पांढरी वाळू, समोर सतत धावत येणाऱ्या लाटा आणि त्या लाटांसोबत येणाऱ्या खाऱ्या पाण्याचा सुगंध. त्या क्षणी वेळ जणू थांबून गेल्यासारखी वाटली. अरे हो, यामध्ये आमच्या लक्षात आलं की आता आमच्या पोटात सुद्धा कावळे ओरडायला लागले होते. तसेच आम्ही जेवणाकडे आमचा मोर्चा वळवला. मस्तपैकी व्हेज थाळी, मोदक आणि सोलकढी मन तृप्त करत होती. ही पहा आमची एक छोटी मनी मी. अशा तऱ्हेने टोटल प्रवास करताना एकूण आमचा खर्च 1840 रुपये झाला. फायनली मी जिंकलो, कारण मी सांगितलेलं त्याला की 2000च्या आतच खर्च येणार. तर मित्रांनो, परत भेटूया आपण नवीन पुढच्या सफारीला आणि नवीन पुढच्या डेस्टिनेशनला. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या.